विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. मराठी विषय तासिकेला तुमचे स्वागत आहे. मुलांनो, काल आपण मी नदी बोलते हा आत्मकथनपर पाठ अभ्यासला होता. तसेच याचे शब्दार्थही काल आपण अभ्यासले होते. आज आपण या पाठावरील काही प्रश्नोत्तरांचा अभ्यास करणार आहोत. परंतु काल या पाठात काय पाहिले हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. काल आपण नदीचे आत्मकथन हा पाठ अभ्यासला. त्यामध्ये नदीचा जन्म कसा झाला, नदीचे वाहने कसे आहे आणि नदीच्या पाण्याचे कोणकोणते उपयोग आहेत, नदीचे पाणी प्रदूषित कसे होते याची माहिती आपण काल घेतली होती. आता आपण प्रश्नोत्तरांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला, आकृतिबंध पूर्ण करा. आकृती पहिली, नदीचा जन्म. कोठे होतो नदीचा जन्म? पर्वत. दुसरी आकृती आहे, माणसे नदीवर बांधतात. काय बांधतात? धरणे. तिसरी आकृती आहे, नदीचा वेग कमी होतो. सपाट मैदानी भागात. चौथी आकृती आहे, प्रदूषित करतात. उत्तर आहे, सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात. पाचवी आकृती आहे, किनाऱ्यावरील परिसर. किनाऱ्यावरील परिसर कसा होता? हिरवागार. आता पहा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, नदीचा जन्म कोठे होतो? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. नदीचा जन्म कोठे होतो? उत्तर आहे, नदीचा जन्म पर्वतावर होतो. प्रश्न दुसरा, नदी मोठी कशी होते? प्रश्न पुन्हा एकदा सांगते. नदी मोठी कशी होते? उत्तर आहे, नदीला अनेक ओढे व नद्या येऊन मिळतात. त्यामुळे नदी मोठी होते. प्रश्न तिसरा, नदीचा वेग कधी कमी होतो? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. नदीचा वेग कधी कमी होतो? उत्तर आहे, जेव्हा नदी पर्वत उतारावरून सपाट मैदानी भागात येते तेव्हा तिचा वेग कमी होतो. आता पहा प्रश्न चौथा. नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशासाठी करतात? प्रश्न पुन्हा एकदा सांगते. नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशासाठी करतात? उत्तर आहे, नदीच्या पाण्यावर वीज तयार होते. विजेवर कारखाने चालवतात. तसेच विजेमुळे शेतातील पंप चालवतात. लोक पिण्यासाठी नदीच्या पाण्याचा उपयोग करतात. प्रश्न पाचवा, नदी आपल्याला कोणता संदेश देते? उत्तर आहे, पुढे पुढे जात रहा, थांबला तो संपला, असा संदेश नदी आपल्याला देते. आता पहा प्रश्न दुसरा. गाळलेल्या शब्दांसाठी योग्य पर्याय रंगवा. पहिला आकडा आहे, नदी उंच डॅश डॅश वरून वेगाने कोसळते. पर्याय आहेत, कड्या, सपाटी, झाडा, झऱ्या. यातील कोणता पर्याय योग्य आहे? कड्या. म्हणून आपण येथे कड्या हा पर्याय निवडणार आहोत. प्रश्न दुसरा, नदी डॅश डॅश रूपाने पर्वतावरून खाली येते.
पर्याय आहेत ओढ्याच्या, धबधब्याच्या आणि धरणाच्या. आपण येथे ओढ्याच्या हा पर्याय निवडणार आहोत. प्रश्न तिसरा, माणसे डॅश डॅश बांधून नदीला अडवतात. पर्याय आहेत पंप, भिंत, वीज आणि धरण. आपण यापैकी वीज हा पर्याय रंगवणार आहोत. चौथा प्रश्न आहे, नदी शेवटी डॅश डॅश जाऊन मिळते. पर्याय आहेत मैदानाला, नदीला, सागराला आणि पर्वताला. यापैकी आपण तिसरा पर्याय सागराला हा रंगवणार आहोत. आता पहा व्याकरणावर आधारित काही प्रश्न. प्रश्न पहिला, समानार्थी शब्द लिहा. सागर, समुद्र, धबधबा, प्रपात, नदी, सरिता, वीज, विद्युत, पर्वत, डोंगर, वेग, गती. प्रश्न दुसरा, विरुद्धार्थी शब्द लिहा. जन्म, मरण, पुढे, मागे, खाली, वर, शेवट, सुरुवात, उतार, चढणे, कमी, जास्त. आता पहा मुलांनो तिसरा प्रश्न. पहिल्या 2 उदाहरणांचे निरीक्षण करा व त्यानुसार रिकाम्या जागा भरा. पहा पहिले उदाहरण, चालणे. दुसऱ्या रकान्यामध्ये आपल्याला चालतात हा शब्द दिलेला आहे आणि तिसऱ्या रकान्यामध्ये चालवतात. दुसरे उदाहरण पहा, मळणे. मळतात आणि मळवतात. तिसरे उदाहरण आहे भेटणे. यामध्ये काय येणार आहे? दुसऱ्या रकान्यामध्ये भेटतात आणि तिसऱ्या रकान्यामध्ये भेटवतात. चौथा शब्द आहे करणे. दुसऱ्या रकान्यामध्ये करतात आणि तिसऱ्या रकान्यामध्ये करवतात. पाचवा शब्द आहे मिळणे. यासाठी दुसऱ्या रकान्यामध्ये शब्द येणार आहे मिळतात आणि तिसऱ्या रकान्यामध्ये मिळवतात. सहावा शब्द आहे थांबणे. दुसऱ्या रकान्यामध्ये येणार थांबतात आणि तिसऱ्या रकान्यामध्ये थांबवतात. आता पहा पुढचा प्रश्न. हिरवेगार यासारखे रंगछटा दाखवणारे शब्द सांगा. यातील पहिला आकडा आहे पांढरा. पांढरा या रंगाचे कोणकोणते रंगछटा असतात? पांढरा धोप, पांढरे शुभ्र, पांढरा फेक, पांढरट. दुसरा शब्द आहे काळा. काळा कुट्ट, काळेशार, काळसर. तिसरा शब्द आहे पिवळा. पिवळा जर्द, पिवळा धमक, पिवळसर. आता पहा शेवटचा प्रश्न आहे नदीचे प्रदूषण कसे कमी करता येईल? उत्तर आहे सांडपाणी नदीत सोडू नये. दुसरा आकडा नदीत जनावरांना धुवू नये, अंघोळ घालू नयेत. तिसरा आकडा आहे नदी काठावर
कपडे धुवू नयेत. चौथा आकडा आहे नदीत किंवा किनाऱ्यावर कचरा टाकू नये. पाचवा आकडा आहे कारखान्याचे दूषित पाणी नदीत सोडू नये. मुलांनो, हे सर्व प्रश्नोत्तरं तुम्ही तुमच्या मराठी CW नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. पुढच्या तासिकेला आपण एका नवीन पाठासोबत पुन्हा भेटणार आहोत. धन्यवाद.